मारक गोरे रे याडे बापून भाई बहनेनं मानेरो जय सेवालाल। सेवालाल जयंतीर खूब खूब शुभेच्छा। तमने आज सेवालाल महाराज केवी बातें याद छुकाई। आज मैं तमने याद करवा छू। बापू आपने काय केवाडीनं गयो छ, म्हणजेच काय की बापू नेमकं तुम्हाला काय म्हणले किंवा संत सेवालाल महाराज काय आहेत किंवा सेवालाल महाराजांनी असं कोणतं कार्य केलं की ते संतपदी पोहोचले। तसं तर बंजारा समाजाचा जर आपण इतिहास पाहिला तर इतिहासाचं विकृतीकरण हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बंजारा समाज म्हणजे मनोरंजनाचे कार्यक्रम करत होता वगैरे वगैरे किंवा असं काही, परंतु हे सगळं चुकीचं आहे। मुळात बंजारा समाजाचं काय काम होतं तर इतिहास जर आपण पाहिला तर या इतिहासाचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की बंजारा समाज हा पूर्वीच्या काळातल्या म्हणजे व्यापारी समाज होता, जो काय करायचा कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत वेगवेगळं साहित्य पुरवायचा, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यापार त्यांचा काय होता तर मिठाचा व्यापार होता। मग अशी भटकंती करणारा समाज जो वर्षभरातले पावसाळा सोडून उर्वरित सर्व दिवस फक्त आणि फक्त गाढवांवर हे सगळं सामान ठेवून जो व्यापार करायचा, या समाजामध्ये अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणावर होता। या समाजामध्ये अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होती। या समाजामध्ये शिक्षणाचा कोणताही मागमूस नव्हता। मग इतक्या मागासलेल्या समाजामध्ये एक संत सेवालाल महाराज म्हणून जन्माला आले, म्हणजेच एक व्यक्ती अशी जन्माला आली ज्यांनी स्वतः एक क्रांतिकारक संत म्हणून या संपूर्ण भारतामध्ये स्वतःचं नाव केलं। आणि पण अजूनही संत सेवालाल महाराजांचं कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं नाही। एका विशिष्ट समाजामध्येच ते तसेच राहिले किंवा त्या समाजामध्येच ते अडकून राहिले। त्यांचं नेमकं कार्य काय, त्यांनी काय केलं आणि खरंच इतक्या मागासलेल्या समाजामध्ये किंवा ज्याच्यामध्ये शिक्षण नव्हतं, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होती, भटका समाज होता, या समाजामधून एखाद्या व्यक्तीनं आपल्या समाजाला एक करण्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी जे काही कार्य केलं ते खूप महत्त्वाचं आहे। म्हणून संत सेवालाल महाराज नेमके काय आहेत, त्यांनी काय केलं हे जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। तर सुरुवातीला तुमच्या सगळ्यांना मी फक्त संत सेवालाल महाराजांबद्दल एक त्यांच्या 5 अभंग किंवा 5 रचना किंवा 5 चाली त्यांच्या तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्यांनी नेमकं काय काम केलं असेल, त्यांचं कार्य किती क्रांतिकारक होतं, किती मोठं होतं, किती ऐतिहासिक होतं आणि त्याला आज सुद्धा किती महत्त्व आहे हे तुम्हाला समजून जाईल। तर बघूया त्यांचं कार्य नेमकं काय आहे। तर पुन्हा एकदा सर्वांना संत सेवालाल महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। बघा, जानजो छानजो पचच मानजो स्वतःवर ओळख स्वतःच करलीजी, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एकदम सोपा आहे। आता सुद्धा आपल्याला पहा, वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यातून दिसतो की जानजो म्हणजे पहिल्यांदा एखादी गोष्ट ओळखा, हे की नाही। छानजो म्हणजे मग तिचं परीक्षण करा, एखादी गोष्ट ओळखा, समजून घ्या, तिचा अभ्यास करा, नंतर तिचं परीक्षण करा आणि नंतरच पच मानजो। मानजो म्हणजे काय, नंतर माना, नंतर ते खरं की खोटं ठरवा। कोणीतरी म्हणलंय म्हणून लगेचच्या लगेच एखाद्या गोष्टीला होकार देऊ नका की कोणीतरी तुमच्याकडे आलं आणि त्याने सांगितलं की असं असं आहे ना असं करा, लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका। पहिल्यांदा तुम्ही ती गोष्ट जाणा, म्हणजे तिचा अभ्यास करा, नंतर तिचं निरीक्षण करा, परीक्षण करा आणि जेव्हा तुमच्या मनाला वाटेल की हां हे खरं आहे आणि हे होऊ शकतं, तेव्हाच तुम्ही तिला मानलं पाहिजे। स्वतःवर ओळख स्वतःच करली जी, दुसऱ्याच्या ओळखीच्या नादाला लागू नका। स्वतःची ओळख तुम्ही स्वतः निर्माण केली पाहिजे। लहान मोठं कोणतंही असो ते काम तुम्ही केलं पाहिजे। कोणत्याही कामाची कष्टाची लाज न बाळगता तुम्ही स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे। याच्या त्याच्या मागे झेंडे घेऊन फिरण्यापेक्षा, याच्या त्याच्या मागे हिंडण्यापेक्षा स्वतःची कष्टाने मिळालेली 2 वेळची भाकरच तुमची असू द्या, पण ती स्वतःच्या ओळखीने निर्माण झाली पाहिजे। इतका महान आणि इतका वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला विचार संत सेवालाल महाराजांनी त्या काळामध्ये मांडला। म्हणून आपण संत सेवालाल महाराजांना असं म्हणतो की ते क्रांतिकारी महाराज होते। ते केवळ महाराज नव्हते, संत नव्हते, तर ते एक क्रांतिकारी विचारवंत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होता। ज्या काळामध्ये शिक्षण नव्हतं, काहीच नव्हतं, समाज इतक्या पद्धतीने विखुरलेला होता, मागासलेला होता, त्या काळामध्ये इतक्या क्रांतिकारी विचारानं संत सेवालाल महाराज लोकांना एकत्र करत होते, त्यांचं प्रबोधन करत होते। दुसरा विचार बघूया त्यांचा आपण की कोई किती मोठा छेई कोई किती नानक्या छेई, केनी भजोमत केनी पूजोमत धुजोमत, पूजा पाठे वेळ घालेपेक्षा करणी करेर शिको। अत्यंत महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रामध्ये आज आपण 21व्या शतकात राहतो, आज 2024 वर्ष चालू आहे, तरी सुद्धा हा जो त्यांचा अभंग आहे किंवा ही जी त्यांची रचना आहे ही जशाला तशी महाराष्ट्राला लागू पडते। कारण आजही महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेनं माणसं पिछाडलेले आहेत। देव धार्मिक भोळेपण त्यांच्या मागे लागलेला आहे। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक लोकांना कळायला शिल्लक म्हणजे उरलेला नाही किंवा फरक कळत नाही। अंधश्रद्धेच्या पाठीमागं पूर्ण सुशिक्षित असो, शिक्षित असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, किती
मोठ्या घरचे असो गरीब घरचे असो सगळ्यांमध्ये अंधश्रद्धा ठासून भरलेली आहे। तर संत सेवालाल महाराज हे अंधश्रद्धेवर इथं घाव घालतात आणि सांगतात की कोई किती मोठा छे, म्हणजे कोणीच मोठा नाही। म्हणजे पहा त्यांनी विषमतेवर सुद्धा किती मोठा प्रहार केलेला आहे की कोई किती मोठा छे, म्हणजे कोणीच मोठं नाही, कोई किती नानक्याचे, म्हणजे कोणीच लहान नाही। तो म्हणजे त्यांच्या पदानं, जातीनं, धर्मानं, वर्णानं किंवा पैशानं, आदल्यानं कोणीच मोठा नाही, किंवा त्याच्या पोस्टनं, त्याच्या पदाने कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही। केनी भजोमत, कोणालाच भजू नका, म्हणजे कोणाचीच पूजा करू नका, कोणाचा पाठ करू नका, कोणालाच अशा पद्धतीनं मान सन्मान म्हणजे द्या, आदर करा लोकांचा, पण असं कोणी मोठा आहे म्हणून किंवा कोणी लहान आहे म्हणून कोणाचा तिरस्कार करू नका, कोणाला भजू नका। केनी पूजोमत केनी धजोमत, कोणाचीही पूजा करू नका, कोणाच्याही पूजेसाठी कर्मकांड करू नका, यज्ञ व्रत वैकल्प्य उपास असं काहीही करू नका। पूजा पाठेम वेळ घालेपेक्षा, म्हणजे पूजा पाठामध्ये आणि या अंधश्रद्धेमध्ये वेळ घालण्यापेक्षा करणी करेल शिको। करणी म्हणजे काय, तर काम करायला शिका, कार्य करायला शिका, कष्ट करायला शिका, आणि हे कष्टच तुम्हाला काय देणार आहेत, फळ देणार आहेत। म्हणजे इतका महान विचार संत सेवालाल महाराजांनी आपल्या समोर मांडलेला आहे। त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं असेल तर पहा, जे छाती करी वर साथ रियू, जे हाय नाकी वर ढेर पडी, म्हणजे काय की जो माणूस धाडस करतो, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाच वेळी तीन शाही म्हणजे तीन मुस्लिम सत्ता असताना, इंग्रज पोर्तुगीज सगळं असताना ज्या पद्धतीनं स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं, त्यांनी हाय खाल्ली नाही, घाबरली नाही, त्याच पद्धतीनं संत सेवालाल महाराज म्हणतात की जो छाती करी म्हणजे जो धाडस करेल, जो हिम्मत दाखवेल अन्यायाच्या विरोधात लढण्याची, परिस्थितीच्या विरोधात लढण्याची, तोच काय होईल, तो एक मोठा माणूस होईल। आणि जो हाय खाईल, जो घाबरेल, जो परिस्थितीचा बाऊ करून घेईल आणि जो म्हणजे रडत बसेल की माझ्याकडे हे नाही ते नाही, मी काय करू, जो निराश होईल, अशा माणसांचा मात्र ढेर पडी, म्हणजे तो माणूस संपून जाणार। म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये हिम्मत दाखवा, धाडस दाखवा, आणि हे धाडस दाखवून मोठं होण्यासाठी प्रयत्न करा। आणि जे असं धाडस दाखवेल त्यांच्या सोबत देव राहील किंवा मी राहील किंवा सगळी सृष्टी त्यांच्या सोबत राहील, असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्या पुढे जाऊया आपण। बघा, मुही मट्टी सर्जित विये केसूला नवी गोरमारिय गोर गोरेर राज आहे, म्हणजे काय, तर आपण आपला इतिहास जाणला पाहिजे। बहुजनांचा इतिहास काय आहे, इथल्या म्हणजे भारतामध्ये जसं हडप्पा मोहनजोदडो संस्कृती होत्या किंवा त्यापूर्वीचा जो भारत होता, तिथल्या जर हे जे आपले मूळ बहुजन, मूळ निवासी लोक जे होते, त्यांचा इतिहास काय आहे तो आपण जाणून घेतला पाहिजे। तो इतिहास जर जाणून घेतला तर पुन्हा एकदा त्या इतिहासानुसार आपण पुन्हा नवं एकदा राज्य स्वतःचं निर्माण करू शकू। म्हणजे इतिहास आपण शिकला पाहिजे, इतिहासातून झालेल्या चुका आपण टाळल्या पाहिजे आणि पुन्हा एकदा नव्यानं इतिहास निर्माण केला पाहिजे। इतका महान विचार त्या काळामध्ये संत सेवालाल महाराज यांचा होता। त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा सांगितलं, घर घर नायक विय, चोरेर घर घी रेडो रेडी हिंदी, बोडीर सासू सांभाळिये कोणी, गडीर बेटा सांभाळिये कोणी, याडीन बेटा भारी बेजाय। म्हणजे काय, तर आता घराघरामध्ये काय होतील, तर नायक तयार होतील, नेते तयार होतील। घराघरामध्ये लोक अशा पद्धतीनं स्वतःला नेता समजतील, नायक होतील, नेते तयार होतील। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की चोरेर घर घी रेडो रेडी हिंदी, म्हणजे चोराच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतील तुम्हाला, पण चांगल्या लोकांकडे हे दिसणार नाही। आई आणि मुलगा यांचं पटणार नाही, आई आणि वडील मुलासाठी ओझं होतील का, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आज जी परिस्थिती आहे की आई वडील एकत्र राहा, म्हणजे आई आणि वडिलांसोबत मुलं राहत नाहीत किंवा मुलांचं आई वडिलाचं पटत नाही, सासूचं सुनेचं पटत नाही, ह्या सगळ्या गोष्टी किंवा आज घराघरात ज्या पद्धतीने नेते तयार होत आहेत, चोरं तुपाशी खात आहेत आणि गोरगरीब उपाशी राहत आहे, ह्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन त्यांनी इथं केलेलं आहे। आणि त्यांनी सांगितलंय की असं होऊ देऊ नका, याच्यातून तुम्ही बाहेर पडा, तुम्ही चांगलं सत्कार्य करा, तुम्ही तुमचा इतिहास जाणा, तुम्ही अंधश्रद्धेच्या नादाला लागू नका, तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करा, हिम्मत दाखवा, मोठे व्हा, असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे अशा विविध पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, तर समाजाला एकत्र केलं आणि समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं। एवढं मोठं प्रबोधन हे संत सेवालाल महाराजांनी केले की आज सुद्धा त्यांचं प्रबोधन तंतोतंत खरं वाटतं। आपली जी संत परंपरा आहे त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, त्याचबरोबर संत चोखामेळा असतील, संत रोहिदास महाराज असतील, संत कबीर असतील, संत सेवालाल महाराज असतील, संत भगवान बाबा असतील, ह्या सगळे जे महाराजांची जी परंपरा आहे आपल्याकडं, संत गाडगे महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, या सगळ्या संत परंपरेमधले एक अत्यंत महत्त्वाचे संत म्हणून संत सेवालाल महाराज यांचं कार्य आहे आणि ते अत्यंत क्रांतिकारी आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणार आहे। तर हा प्रत्येक व्हिडिओ जो आहे की नाही, हा केवळ बंजारा समाजासाठी नाही आहे,
किंवा हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या, ज्या प्रत्येकानं हा पाहिला पाहिजे. केवळ स्वतः नाही तर आपल्या लेकराबाळांना दाखवला पाहिजे, आपल्या आईवडिलांना दाखवला पाहिजे आणि याच्यामधून आपण नवीन काहीतरी शिकलं पाहिजे आणि या संतांच्या शिकवणीतून स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे. याचबरोबर मी तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे पोलीस भरती 2025 ऑनलाईन बॅच आपली चालू होत आहे. दररोज 3 तास लाईव्ह असणार आहे. कालावधी 6 महिन्याचा आहे आणि 14 फेब्रुवारीला म्हणजे सुरू झालेली आहे बॅच. तर ही बॅच तुम्ही VK क्लास ॲपवर घेऊ शकता. विठ्ठल कांगणे सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून ही बॅच घेत आहोत. तर विठ्ठल कांगणे सर तुम्हाला GS GK आणि गणित शिकवतात. मी मराठी व्याकरण शिकवतो. यामध्ये सचिन सर आहेत जे बुद्धिमत्ता शिकवतील. त्याचबरोबर विकी सर आहेत ते सुद्धा बुद्धिमत्ता शिकवतात, भूमिती शिकवतात, ज्ञानेश्वर सर, असे वेगवेगळे शिक्षक आहेत. त्याच्यामध्ये खूप मोठी टीम आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यात शिकवलं जातं. म्हणून तुम्हाला परत एकदा कळकळीची विनंती आहे की तुम्ही काय करा, ही बॅच घ्या, VK क्लास ॲप घ्या आणि फक्त 100 रुपयात आहे शिवजयंतीनिमित्त. 100 रुपयामध्ये तुमचा मोबाईलचा डाटा सुद्धा येत नाही. तर ही बॅच घ्यावी आणि सगळ्या मुलांनी जॉईन करावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.